ठाण्यामध्ये झळकले उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर, व्यंगचित्र रेखाटत डिवचण्याचा प्रयत्न, मुंबई पालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्चीचा व्यंगचित्रामध्ये समावेश। त्रिभाषा सूत्रासंदर्भात नरेंद्र जाधवांच्या नेतृत्वात समिती, नरेंद्र जाधव यांच्या समितीला मानत नाही, उद्धव ठाकरेंनी भूमिका केली स्पष्ट। साताऱ्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था, मुसळधार पावसामुळे दरड कोसळून रस्ता बंद, नागरिक आणि एसटी कर्मचाऱ्यांची प्रचंड गैरसोय। नाशिकच्या सुरगाण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस, अंबिका नदीच्या उपनदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला, तर पावसामुळे दरड कोसळून वाहतूक ठप्प। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम, पंचगंगेची पाणी पातळी 31 फूट 4 इंचांवर पोहोचली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढणार, 1150 क्युसेकनं विसर्ग वाढवण्यात येणार, धरणातून 6336 क्युसेकनं होणार विसर्ग। पावसाळा सुरू होताच नाशिक शहरामध्ये डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ, गेल्या आठवड्यात 16 रुग्ण आढळले, आतापर्यंत 137 रुग्णांची नोंद। पुण्यातल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरामध्ये इलेक्ट्रिक पॉवर ऑफ, महापारेषणच्या अतिउच्च दाबाच्या लाईनमध्ये तांत्रिक बिघाड, जवळपास 91 कंपन्यांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित। आणि पुण्यातल्या रामवाडी भागातील श्रुती अपार्टमेंटमध्ये आग, 100 ते 150 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश, आगीमध्ये 6 दुचाकी जळून खाक, सुदैवानं जीवितहानी नाही। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।